किनी तालुका हातकणंगले येथे कोल्हापूर ते भायखळा मुंबईला जाणाऱ्या MS09 GJ 7272 या क्रमांकाची अशोका ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी आराम बसवर सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास अनोळखी 7 ते 8 तरुणांनी चाकूचा धाक दाखवून धाडसी दरोडा टाकलाय। या घटनेची सविस्तर माहिती अशी की कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी रात्री 11च्या सुमारास कोल्हापूरहून सुटली। ती तावडे हॉटेलवर आली असता 3 अनोळखी इसम प्रवासी म्हणून बसमध्ये बसले। तिथून बस वाठार तालुका हातकणंगले हायवेवर आली असता किनी गावच्या हद्दीत बस मागून येणाऱ्या 7 ते 8 साथीदारांच्या मदतीनं चाकू व कोयत्याचा धाक दाखवून सदरचा माल चोरून घेऊन गेले। या दरोड्यामध्ये 68 लाख रुपये किमतीचे सुतळी बारदान, 34 किलो चांदी, 52 लाख रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे बारदानचे पॅकिंग असलेले पार्सल, त्यामध्ये 26 किलो चांदी, 2 लाख किमतीचे मशिनरीचे स्पेअर पार्ट व 10 ग्रॅम सोनं, 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, 5,000 रुपये किमतीच्या काळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेत। पसार होताना बस ड्रायव्हरला जीवे मारण्याची धमकी दिली व या ठिकाणी थांबलात तर तुमच्या जीवाचं बरं वाईट करीन म्हणून भीतीने ड्रायव्हरने गाडी सांगली जिल्ह्यातील कणेगाव या ठिकाणी बस थांबवून सांगली जिल्हा 112 क्रमांकावर सदर घटनेची माहिती सांगितली। काल सांगली बसजवळ पोहोचले व सदर माहिती पेठवडगाव पोलिसांना कळवण्यात आली। बसमध्ये असणारी प्रवासी दुसऱ्या बसने मुंबईला पाठवून ती बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस स्टेशनचं पथक गुन्हे शोध पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झालंय। मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे।